वेलकम ऑन द गोदावरी रिव्हर. आपण गोदावरीच्या ब्रिजवर आहे. प्रत्येकाला टर्न नाही बसला. झोप झाल्यानंतर आता आम्ही निघणार आहे. चला, गणपती बाप्पा मोरया, जय महाकाल. तर अशा प्रकारे आपण सुरुवात करतोय आपल्या उज्जैन राईड साठी. तर एकदम मस्त ब्लॉग येणार आहेत. आपल्या एक्स्ट्रीमवर पहिली लॉंग राईड चालू झालेली फ्रॉम पुणे टू उज्जैन महाकालेश्वर आणि खूप काही. तर मग आता आपण निघालोय धायरीवरून. सकाळी 4:27 झालेत. आमचा असा प्लॅन आहे की संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत तरी पोचायचं आहे ॲटलिस्ट. तर तोपर्यंत पोचलो ना तर मग आम्हाला सगळंच रूम वगैरे घेऊन आणि संध्याकाळचा कॉरिडॉरचा शो, हे आमचं स्वप्न आहे. आम्ही किती वाजता पोचू अजून माहीत नाही आम्हाला. जेवढं होईल तेवढं मी आता फर्स्ट स्ट्रेचमध्येच उरकायचा प्रयत्न करणार. मिनिमम मी 100 ते 150 तरी मारणार आता नॉनस्टॉप. म्हणजे कसं असे 100-100चे टप्पे करत गेले ना राईड सोपी वाटते. मग असं वाटत नाही की बाबा आपल्याला अजून खूप जायचं आहे 40-50ला थांबलं तर फक्त सिटी क्रॉस करायची आहे मला. आम्ही एकदम सिटीच्या एका टोकाला राहतोय आणि आता मला जायचं आहे सिटीच्या दुसऱ्या टोकाला एकदम. ट्रिप पण मी रिसेट केली होती कालच पेट्रोल टाकल्यावर. पेट्रोल पंप इथंच आहे आपल्या घरापासून एक 400-500 किलोमीटर असेल. सॉरी 400-500 मीटर असेल. तर आपण नेहमीप्रमाणे भोलेबाबांच्या दर्शनासाठी आलोय. चला, ओम नमः शिवाय. नीट न्या, नीट आणा, सुखरूप न्या, सुखरूप आणा महादेव आम्हाला. आणि सकाळची घंटी पण वाजली आपली धायरेश्वर मंदिरातली. चला, जय महाकाल. गाईज, तर आता आपण आलेलो आहे नळ स्टॉप एरियात. एरंडवणीचा चौक क्रॉस करतो मी आता. पण आज इथं कसा विषय, सायकल रेस आहे ना पुण्यात जे चालू, त्याचा लास्ट डे आहे 23 जानेवारी. आता मला बघावं लागणार आहे की मला अल्टरनेट रूट घ्यावा लागणार आहे का अजून उघडे आहेत रोड. कारण 9 वाजता तर हे सगळं बंद होणार आहे. आज फुल डे पूर्ण बंद आहे आणि फुल एकदम पोलीस बंदोबस्त ते. पण होपफुली आत्ता चालू असेल. हां, म्हणजे बॅरिकेड्स अजून लावलेले नाही, त्याने आणून ठेवलेत बॅरिकेड्स. तुम्ही बघू शकता, पुणे सिटी ट्रॅफिक पोलीस ओव्हर इंडियन. चहा पिला असता पण आता थांबायची इच्छाच नाही अजिबात. जेवढं होते ना तेवढं कव्हर करायचं. आता इथून झालं FC रोड चालू. आता इथून फक्त रस्ता बघा. छत्रपती संभाजी महाराज की जय. इथून फक्त आता रस्ताच बघायचा बॉस. एक नंबर रस्ता केलाय आणि मी त्यावर राईड करतोय. यापेक्षा दुसरं सुख काय आहे. हे बॅरिकेड सगळे आणून ठेवलेत, पॅक करतील सगळे दोन्ही साईडनी. गाडी अलाउडच नाही आज आतमध्ये. तर गाईज, पूर्ण सिटी क्रॉस करून आता आपण आलोय नाशिक फाट्याला. नाशिक फाट्यावरून आता एकदा राईट टर्न घेतला की आपला नाशिक हायवे चालू होतो. इथपर्यंत भयानक ट्रॅफिक होती कारण मुंबईला जाणाऱ्या गाड्या पण ह्याच रूटला असतात म्हणून. आता आम्ही जसा नाशिकचा टर्न घेतला ट्रॅफिक गायब. आणि आता काहीच ट्रॅफिक वगैरे काहीच नाही. आता जेवढे होईल तेवढे आम्ही स्पीड वाढवून क्रूज करायचं बघणार आहे. एकदा सूर्य उगवेपर्यंत परत मी 100-100 जाऊ शकतो नॉनस्टॉप सूर्य उगवेपर्यंत. आता ठीक आहे, अंधार आहे, काही दिसत नाही. थोडंसं पुढं गेलो ना, जर काय छान दाखवण्यासारखं आलं तर मग कॅमेरा चालू करून तुम्हाला नक्की दाखवेन मंडळी. तर आता आपण राईड चालू करून 1 तास झालेला आहे. तर 1 तासात मी दाखवतो तुम्हाला किती काय किलोमीटर केले कवर. 64 म्हणजे चांगली स्पीड मेंटेन केली आहे मी. 1 तासात 50 किलोमीटरचं टार्गेट घेऊन जातोय. मी पहिल्या तासात 64 किलोमीटर आणि ती पण सिटीमध्ये. तर जे शेवटचे 2 सिग्नल आहेत चाकणचे
ते लागले पण होते मला, त्या सिग्नलला मी 1.5 मिनिट थांबलो. तर हे सगळं आणि तिथली छोटी फार मोठी ट्रॅफिक हे सगळं करून मी एका तासात 64 किलोमीटर केले. 5:40 झाले. नेक्स्ट बघू आता 6:40पर्यंत मी किती करतो. तसं आम्ही थांबणार आहे आता स्टॉप चहा नाश्त्यासाठी. प्रतीक्षाला विचारलं होतं चहा नाश्ता काय करायचं आहे, त्याचं ती म्हणजे नारायणगावला गेल्यावर बघू. कारण आता माझं एकच असतं की पहिला स्ट्रेच जो आहे ना, पहिला स्ट्रेच एवढा करायचा ना, परत हार्ड नाही गेलं पाहिजे. कधी पण पहिला स्ट्रेच करताना कमी नाही पाडायचं. ज्यावेळेस आम्ही हरिश्चंद्रगडला गेलो होतो, HF डिलक्स होती माझ्याकडं. हरिश्चंद्रगडला ज्यावेळेस आम्ही कळसुबाईला गेलो होतो ना, HF डिलक्स होती माझ्याकडं. व्लॉग आहे अपलोडेड, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तर त्यावेळेस आम्ही फर्स्ट स्टॉप डायरेक्ट नारायणगावमध्ये घेतला. इथून नारायणगाव 31 किलोमीटर राहिले. फास्ट आलो जरा, म्हणजे आम्ही 90 कधी कधी 100 पण टच केली होती गाडी. पण आता मी असं ठरवलं की जोपर्यंत सूर्य नाही दिसत तोपर्यंत गाडी 80 क्रॉस नाही करायची, 80-85 तोपर्यंत मी स्वतःला लिमिट केले. त्याच्या पुढं नाही कारण आता जरा टचची ट्रॅफिक कमी झाली. पण आता 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर पण बाहेर पडले जातात. तरी पण ठीक आहे, मी 80-85 मी क्रूज करू शकतो. जर सूर्य उगवला ना मग जरा टेन्शन नाही राहणार. आता मला पूर्ण समोरच्या गाडीच्या हायवे माझ्या डोळ्यावर येतात. मला गाडीत काय करता येत नाही. मला डायरेक्ट हळू 50-40ला करायला लागते गाडी. रोडच नाही शिकत. आणि नाशिक रोड पहिल्यापासून सगळा प्रॉब्लेम आहे. चौपट फिरतो की ह्या रोडवर लाईटच नाही, कुठंच लाईट नाही ह्या रोडवर. भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथून फक्त भीमाशंकर ज्योतिर्लिंग थोडंसं जवळ आहे. आता आपण जातोय ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरला. तरी बघा, एका ज्योतिर्लिंगापासून जातोय दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला, तिसऱ्या ज्योतिर्लिंगाला, आणि जर इन केस झालं तर आपण 14वन ज्योतिर्लिंग होईल. आणि एक दिवस आपण एकदम फुरसतमध्ये भीमाशंकर करणार आहे. भीमाशंकरचं जरा ते सीन चालू आहेत, रिनोव्हेशन वगैरे, म्हणून ते बंद आहे टेम्पल सध्या. आणि स्पीड काय मेंटेन होते राव, एक नंबर. मी 100ने पण क्रूज करतोय मध्ये मध्ये. फक्त ज्या रोडला लाईट्स आहेत ना तिथं, जर लाईट्स नसतील ना तर तिथं मी 100 नाही 80च. आता मी 92ने आरामशीर जातोय, काही प्रॉब्लेम नाही. फक्त लेन पकडताना मी अशी ही इथली लेन पकडतो. ही लेन सगळ्यात परफेक्ट वाटते मला. म्हणजे इकडून पण कोण आलं तर मला चान्स मिळतो गाडी सरकवायला, आणि इकडून तर कोण आलं तरी पण. आणि ब्रिजवर तर काय टेन्शनच नाही. सगळ्यात सेफ राईड मला ब्रिजवर वाटते. फ्लायओव्हर असतो, कोण येत नाही काय नाही. 90 क्रॉस आहे गाडी आपली. चांगलं कव्हर केलं राव मी. म्हणजे HF वरून मी अपग्रेड चांगल्या गाडीवर केले. आता मला कळालं ही आपली पहिली लॉंग राईड आहे. तर मी ह्याच्यात आपली गाडी पूर्ण समजून घेणार आहे, कशी आहे काय नाही, माझ्या गाडीला काय प्रॉब्लेम आहेत, किती कॅपॅसिटी आहे माझ्या गाडीची. कारण ह्याच्यानंतर पण आपल्या अजून मोठ्या मोठ्या राईड येणार आहे. हे ट्रेलर आहे भाई, ट्रेलर आहे. आता हे बघा 96ने मी आरामशीर जातोय. मंचर गावात आलो आम्ही आता. काय प्रतीक्षा मागे निवांत बसले. गाडी आपली 100. क्या चाहिए क्या और मुझे, यही तो चाहिए ना. छुट्टी इसीलिए मिलती है मुझे. एक सुट्टी टाकली मी आज फक्त शुक्रवारची. शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवारी तर मग 26 जानेवारीची सुट्टी. तो चलो. फॉग पण पडतोय आता थोडाफार. 3919 किलोमीटर झाली आहे गाडी. 4000 झाल्यावर मस्त एकदा व्हिडिओ बनवणार आहे. ह्याचे 4000 म्हणजे आपले 6000. 2000 मीटर चेंज केलं. हे बघा हे ट्रॅक्टर, वा
स्पीड ब्रेकर, नॅशनल हायवेला स्पीड ब्रेकर लावलेत भावा. काय बोलू आता ह्याला. ज्यावेळेस आम्ही निघालो होतो ना घरून त्यावेळेस काहीच थंडी वाटत नव्हती. मला अक्षरशः घाम येत होता हेल्मेट घातल्यावर. पण आता भयानक थंडी आहे. आणि ते बिबट्याचे ते बोर्ड लावलेत ते बघून माणूस अजून घाबरतो. हे बघा आता इथं मस्त फ्लायओव्हर बनवलाय पण इथं लाईटच नाही. लाईट असली म्हणजे कसं जरा एकदम कॉन्फिडन्स येतो थोडाफार. गाईज आता आम्हाला 2 रायडर दिसले, एक हॉर्नेट आणि एक NS400. तर स्पीड ब्रेकरवर पुढच्या गाडीनं अचानक ब्रेक मारल्यामुळं ह्या भावाची गाडी मागून जाऊन ठोकली त्याला. क्रॅश झालाय पूर्ण त्याचा. त्यांचे अजून लोक आहेत मागं. ते असं बोलत होते मला की तुम्ही चला पुढं, आम्ही मागच्यांना बोलवतो, थांबायची गरज नाही कारण अंतर लांबचं आहे. पाणी वगैरे विचारलं त्यांना, काय झालं नाही एवढं. थोड्यात म्हणजे 40-50च्या स्पीडनंच पडली असतील, जास्त पण नाही. स्पीड ब्रेकरवर पडले ते म्हणजे कमी असणार स्पीड. ठीक आहे, काय लागलं नाही कुणाला. हे बघा हे समोरची गाडी दिसत नाही, ट्रॅक्टर. हे असे विषय होतात हायवेवर. मी मगापासून गाडी चालवतोय ना, माझा फुल फोकस एकदम हायवेवर आहे, म्हणजे पुढच्या गाडीच्या टायरवर प्रत्येक. हे तरी माझ्याकडून पण एकदम स्पीड ब्रेकर उडले मागाशी, कारण काही दिसत नव्हतं लिटरली. मला दिसतं तिथं मी थांबूनच एकदम हळूच घेतोय गाडी, मी रिस्कच नाही घेत. आणि 101% कॉन्सन्ट्रेशन माझं रोडवर आहे. मी काय कानात हेडफोन नाही लावले, काही नाही लावलं. पूर्ण असं माझे कान रिकामे आहेत. माझ्याकडे इंटरकॉम नाही सध्या हेल्मेटला आणि हेडफोन पण नाहीत. म्हणजे 0 डिस्ट्रॅक्शन्स, फुल फोकस ऑन हायवे. ज्यावेळेस उजेड असतो ना तर त्यावेळेस आपण इकडं वगैरे बघू शकतो, गाणे ऐकू शकतो, काय प्रॉब्लेम येत नाही. पण अंधारात जरा प्रॉब्लेम येतो गाईज. मी आता बोलत बोलत त्या लेनमध्ये गाडी टाकत होतो, लक्षातच आलं नाही माझ्या. आपण तो टोल फ्री रायडर आहे. आणि आम्ही घरापासून आता हे बघा 6:20 झालेत, 4:40 म्हणजे अप्रॉक्स 2 तास होत आलेत. मी 2 तासात किती किलोमीटर केलेत दाखवतो. 107 म्हणजे अजून 20 मिनिट कमी आहेत. मी 20 मिनिटात जरी समजा अजून 10 जरी केले तरी मी 60च्या ॲव्हरेज स्पीडनं चाललोय. मला 50 पाहिजे होती, मी थोडं प्लस मध्येच आहे आता 60 म्हणजे. त्याला होईल हळूहळू. आता ब्रेक पण घ्यायचे. अजून आम्ही कंटिन्यू 107 किलोमीटर झालेत, एक पण ब्रेक नाही घेतला. आळेफाटा आलाय आत्ता. हे बघा स्पीड ब्रेकर. ABS असल्यामुळं मला काय टेन्शन नाही. याच्यावर डिलक्स असती तर मी उडवला असता डायरेक्ट. नशीब माझं त्यावेळेस लोक चाललं मी ABS वाली गाडी घेतली, IBS वाली नाही घेतली. नाही, मी गाडी घ्यायच्या वेळेस ठरवलं होतं की ABS पाहिजेच गाडीला, मस्त आहे. आणि खरंच एक्स्ट्रीमचं ABS लय भारी, वे बेटर आहे ABS एकदम. बाकीच्या गाडीचं आता मी रेडरचं बघतोय तर त्याला तर ABS नाही आणि एकदम छोटीशी डिस्क आहे. त्यापेक्षा एक्स्ट्रीमचं ABS मस्त आहे. आता तर डोवेल ABS मध्ये गाडी आली, टेन्शनच नाही का आयुष्यात. अजून पण सूर्य उगवलो नाही, पूर्ण अंधार आहे अजून. 6:21 झालेत, पूर्ण अंधार आहे अजून. आम्ही क्रूज करतोय. आमचं असं टार्गेट होतं की 150 करायचे नॉनस्टॉप. 110 तर होऊन गेले, 108 झाले. तर मंडळी परत आपण आलोय वापस. आणि हे बघा आता एक छोटासा घाट लागलाय मला. 6:54 झाले, सूर्य अजून पण वर आलेला नाहीये. 7 वाजले जवळपास. आणि ह्या एका खिंडीतून आम्ही जातोय आता. स्पीड आपली 30 आहे, 80, 90, 100 रेअरली आहे. 80, 90 बघा गरदाऱ्या दिसायला चालू झाल्या. मला आठवत नाही मी इथून घेतो का नाही, पण
आय एम शुअर आम्ही मी इथून नाही गेलो कधी. अहो माझा फर्स्ट टाइमच आहे. घाट क्षेत्र आरंभ. चला आता ह्या घाटाचा नजारा बघू आपण कसा दिसतो आपल्याला. हे बघा ना सगळे धबधबे आहेत. पावसाळ्यात सगळे धबधबे ऍक्टिव्ह झाल्यावर काय मस्त दिसतात. आणि मी कंटिन्यू 150 किलोमीटर माझे झालेले. मी एक पण ब्रेक नाही घेतला. जास्त कॉर्नरिंग नाही करू शकत कारण मी टॉप बॉक्स लावलाय गाडीला आणि बजेट भरपूर आहे गाडीला. कॉर्नरिंग नसतं वाटते जरा. असं आहे थोडीशी वापरली होती जर टॉप बॉक्स मध्ये जास्त लोड असेल तर. टॉप बॉक्स काढल्यावर तर 110 पण मी सोडले ह्यात ओव्हर ते काय असतं. जर माझे ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर काही सजेशन असतील किंवा मग काय अजून बघायची इच्छा असेल किंवा मला सुधारायची गरज असेल कुठे कुठे सुधारायची गरज आहे तुम्ही कमेंटमध्ये एकदा काही करा पण कमेंट करा व्हिडिओवर म्हणजे मला कळेल किंवा लोकांना रिस्पॉन्स कसा वाटतोय. मी जे कंटेंट बनवतोय ते योग्य बनवतोय का नाही. कमेंट केल्या ना तर युट्यूबरला रिस्पॉन्स कळतो लोकांना कसा येतो. टोल नाका NH60. एक्झॅक्ट 7 वाजलेत आता. 4:40 5:40 6:40 2 तास आणि हे 20 मिनिट. 2 तास 20 मिनिटात मी केले 155 किलोमीटर. काल सिटीमध्ये मायलेज काढला गाडीचा. प्युअर सिटीमध्ये म्हणजे पेट्रोल भरल्यापासून पेट्रोल टाकेपर्यंत मी फक्त सिटीमध्ये फिरवली गाडी. काय 200 210 240 वगैरे काय झाली होती. मला एक्झॅक्ट गाडीला 47चा मायलेज एक्झॅक्ट मायलेज टाकायचं. 47चा मायलेज दिला. आता मी टाकी फुल केली होती. त्यावेळेस टाईम आपण टाकी फुल करू त्यावेळेस पूर्ण हायवेचा आणि 80+चा मारली. 80+ 90+ आता 94. जी गाडी घेते ना एकदम बरोबर घेते विचार करून किंवा मग डबल सीट टॉप बॉक्स लावून एवढं वजन गाडीवर मी 90 करू शकतो. 90-95 बस. तर पब्लिक 176 किलोमीटर झालेत घरापासून निघून. एक नंबर रस्ता आलाय. 104 न क्रूज करतोय. आता आपली गाडी 110 पर्यंत जाते. जर मी एकटा असतो आणि जर टॉप बॉक्स नसता तर मी गाडी 120 ला नेली असती. सूर्य उगवेल थोड्याच वेळात मी तुम्हाला एकदम मस्त असा सनराईज दाखवणार आहे. तोपर्यंत जेवढं होतं तेवढं कव्हर करतो. आता बरोबर खड्डे कट करता येतात. एकदा उजेड पडला टेन्शन जाते. 90च्या स्पीडनं पण खड्डे कट करू शकतो मी. सूर्य एक नंबर. आपण एकदम सनराईजच्या वेळेस सूर्याकडे तोंड करून जातोय.
गाईज गुगल मॅपने आम्हाला एकदम छोट्या छोट्या गावातून न्यायचं ठरवलं वाटतंय. अजून आम्ही हायवेला नाही लागलो. 10 किलोमीटर झालं मी छोट्या हायवेने चालतो. पण एवढं भारी आहे की सकाळी छोट्या गावात बघू शकतो म्हणून मी 80 मिनिटं पुढे चढू शकतो. छोटंसं स्वप्न बघित होतं की आपण 3 तासात 200 किलोमीटर करायचं. पण आता ह्या बोर कंडिशनमध्ये ते नाही होऊ शकतं. पण मी अजून माझे 43-44 माझे 3 तास कंप्लीट केले. मी 191 किलोमीटर केले आणि नॉन स्टॉप केले. इतकंच नाही समजत ते मनात वाटत होतं ना की बाबा उज्जैन होईल का नाही होईल का नाही. बघा फक्त निघायचं आहे हो. बाकी महाकाल आहेत. गाईज वेलकम 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 ऑन द गोदावरी रिव्हर. हे बघा आपल्या खालून गोदावरी नदी वाहते. आपण गोदावरीच्या ब्रिजवर आहे. मॅसिव्ह आहे राव. मी पण फर्स्ट टाइम बघतोय गोदावरी. फायनली आपण पोहोचलोय चांदवड जवळ. इथून आपल्याला धुळ्याला जायला कमीत कमी 12 वाजतील आणि तिथून 6 वाजेपर्यंत जर उज्जैनला पोहोचलो तर भारीच झालं. कारण आम्हाला 6:30ला आरती पाहिजे तिथली. थांबलेलो जस्ट ब्रेक आणि हा आमचा सेटअप. जस्ट थांबलेलो आता ब्रेक घेऊन. 250 किलोमीटर वर थांबलोय तरी आम्ही. नॉनस्टॉप 250 मारले आता. यूट्यूब चॅनल. चला तर मग भेटूया गाडीवर. ब्रेक घेणार होतो तो ब्रेक नाही घेतला. पण माझं हे जर दुसरं मोठं सध्या होतं की मी फर्स्ट ब्रेक मारतो. ते राईड असू द्या कुठली राईड असू द्या. ज्यावेळेस तो फर्स्ट ब्रेक मारतो ना तो फर्स्ट ब्रेक एवढा मोठा मारतो ना की पुढची ब्रेक तेवढे नाही होत. आज माझा नियर अबाउट 250 किलोमीटर असते. 660 किलोमीटर 700 बघा. 700 मीटर जर मी 2 गेला तर माझं 35% तर एका ट्रेनमध्ये झालं. प्रत्येकाला टर्न नाही बसला. टर्न बसतो टँकर आहे. हजार लावून ठेवलंय त्यांनी. नाश्ता करायला घेतलाय शुभम. दमलाय का तू? काय आता हे पोटाचा मागा लागलाय. खाऊन रिटर्न निघायचं आता ह्या रोडनी. आत्ता इथं नाश्ता करून आम्ही निघतोय रिटर्न धुळ्याकडे. उज्जैनकडे जातोय. धुळे लागतं आम्हाला आणि हा धुळे हायवे 90 किलोमीटर आहे इथून धुळे. आम्हाला 12च्या आत पोहोचायचं तिथं तरच आम्हाला पुढचं अंतर कव्हर होणार आहे. नॉनस्टॉप डायरेक्ट धुळे.